नमस्कार. माझा आजचा व्हिडिओचा विषय आहे की श्रीमंत होण्यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत. श्रीमंत तुम्हाला सगळ्यांनाच व्हायचं असतं श्रीमंत. त्याच्यामध्ये काही काही प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. त्यातल्या काही प्रिकॉशन मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला जर आवडले तर नक्की ॲडॉप्ट करा. तर श्रीमंत होण्यासाठी पहिली गोष्ट म्हणजे तुमचा आयुष्याचा वेळ वाया घालवू नका. प्रत्येक माणसाला 24 तास दिलेले आहेत. टाटांना पण 24 तास दिलेत, बिर्लालाही 24 तास दिलेत, आपल्यालाही 24 तास दिलेत. तर त्या 24 तासाचा तुम्ही कसा उपयोग करता ह्याच्यावर तुमची आर्थिक प्रगती अवलंबून आहे आणि चुकीचे काही डिसिजन घ्यायचे नाहीत. आता ह्याच्यामध्ये एक तर पहिले निर्णय म्हणजे बडेजाव करायचा नाही. तुम्ही आहे त्या परिस्थितीमध्ये आहे तसं राहायचं. म्हणजे तुम्ही आहेत गरिबाने दाखवायचं श्रीमंत ह्याच्यामुळं काय होतं तुमचं लॉस होतं. तुम्ही स्वतःचीच फसवणूक करून घेता. त्यामुळे हवेत राहू नका. तुम्हाला ज्या गाड्या परवडतात त्याच गाड्या खरेदी करा. आता तुम्हाला समजा एक ॲव्हरेज पगार आहे. तुम्ही जर समजा कमी ॲव्हरेजच्या गाड्या घेतल्या तर तिथे गाडी पेट्रोल खाणार आहे, पैसे तुमचे जाणार आहेत. त्यामुळे जे जास्त ॲव्हरेजच्या गाड्या आहेत त्या घेतल्या तर तुमचे पैसे पण वाचतात. ज्यांचं मेंटेनन्स कमी अशा गाड्या घ्या. उगाच आपली शेजाऱ्यांनी घेतली मग मी पण घ्यायची, मग ते तुम्ही आर्थिक प्रगती नाही करू शकत. तुमची जी वडिलोपार्जित जमीन आहे ती विकू नका. कारण आमचे तर स्वतःचे अनुभव आहे की आमचे वडील जेव्हा हयात होते त्यावेळेला जमिनीचे रेट 2 लाख रुपये 3 लाख रुपये एकर होते. आज ते नाही आहेत. पण आज एक 20 वर्षानंतर किंवा 22 वर्षानंतर त्या जमिनीचे रेट आता 22 ते 25 लाख रुपये एकर झालेले आहेत. त्यावेळेला जर समजा जमिनी विकल्या असतील तर तुम्ही आता घेऊ पण शकत नाही आणि तुमची प्रॉपर्टी पण राहू शकत नाही. तुम्ही नॅचरली तुम्ही गरीबच होता. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट आहे की जुन्या गाड्या घेऊ नका. बऱ्याच लोकांना वाटतं अरे मग फॉर्च्युनर घेतली. आता लोक कुठे बघायला जातात यांनी नवीन आणली शोरूमची का जुनी घेतली. तो आपलं कोणाच तरी वापरलेला डबा घेऊन येतो आणि त्याला खर्च करत बसतो. गाडी निवडताना योग्य गाडी निवडा. आता बरेच लोकांना टेक्निकल काय माहीत नसतं. जे कंपन्यांचे फ्लॉप गाड्या ते घेतात. सगळ्यात स्वस्त नाही म्हणता येणार, पण जे त्रास न देणाऱ्या गाड्या म्हणजे मारुतीच्या गाड्या आहेत. ती लोक मारुतीच्या गाड्या न घेता कुठली आपली घ्यायची, कोणाचा सल्ला घ्यायचा नाही, काय नाही. आणि नंतर मग ओढत बसायचं. तर टाटांच्या गाड्याबद्दल पण लोकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत. ॲव्हरेज देत नाहीत वगैरे बाकीच्या काही गोष्टी असतील ते XYZ. तर तुमचे निर्णय खूप महत्त्वाचे आहेत श्रीमंत होण्यासाठी. त्यानंतर मुलांना महागड्या शाळेत घालू नका. तुम्ही काय करता की आता तुम्हाला एक ठराविक नोकरी असते, ठराविक पगार असतो. मग त्या अमकीने अमक्या शाळेत घातलं, तमकीने तमक्या शाळेत घेतलं. मग ते इंटरनॅशनल स्कूल आहे, ते अमुक आहे, ते तमुक आहे, ते कॉन्व्हेंट आहे. तर 1ली ते 10वी तुमच्या शिक्षणाला काही तशी फार किंमत नसते. मराठी मीडियमच्या 10वीचं पर्सेंटेज आणि इंग्लिश मिडियमच्या 10वीचं पर्सेंटेज सेमच धरलं जातं कुठंही. त्यामुळं 1st to 10th मुलांना फालतू खर्च करू नका. त्याच्यानंतर पुढची गोष्ट अशी की तुम्ही जिथं नोकरीला आहे तिथे दांड्या मारू नका. जनरली काय असतं की ज्या ठिकाणी तुम्हाला रजा असतात ठराविक, तर त्या रजा जर तुम्ही वाचवले तर तुम्हाला रिटायरमेंटला त्याचे पैसे मिळतात. त्यानंतर तुमचा एनकॅशमेंटची सोय असते, तर तुम्ही एनकॅशमेंटचा चान्स वाया घालवू नका. तुम्ही जर रजा उडवल्या तर तुम्हाला एनकॅशमेंट करता येत नाही. एनकॅशमेंटच्या ज्या संधी असतात त्या सोडायच्या नाही, त्या घ्यायच्या, ते पैसे कुठेतरी इन्व्हेस्ट करायचे, त्याने पैसा वाढतो. त्यानंतर प्लॉटिंगमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करा. आता आम्ही त्यावेळेला काय केलं होतं, 96मध्ये आम्ही प्लॉटमध्ये इन्व्हेस्ट केलं होतं. आमचं घरातलं सोनं वगैरे मोडलं होतं, प्रॉव्हिडंट फंडातले पैसे काढले होते, वडिलांचे काही निवृत्तीचे पैसे होते, ते मिळून आम्ही एक 1.5 लाखाचा फक्त प्लॉट घेतला होता 2 गुंठ्याचा, ज्याची आज किंमत करोडमध्ये. तर असे तुम्हाला काही म्हणजे निर्णय घ्यायचे. त्यानंतर शेअर्स घेऊ नका. तुम्ही शेअर्स घ्यायला जाता, सट्टा खेळता, बाकीच्या गोष्टी म्हणजे लगेच श्रीमंत व्हायच्या मागं लागला. लगेच श्रीमंत होणं, फुकट मिळणं, फुकटसुद्धा कोणतीही गोष्ट जगात मिळत नाही. त्यामुळे फुकटाच्या मागं कधीच लागायचं नाही. की तुम्ही 1 लाख गुंतवा मग तुम्हाला एवढ्या दिवसांनी एवढे डबल मिळतील, ट्रिपल मिळतील, असे आत्तापर्यंत कोणी मोठं झालेलं मी नाही बघितलेलं. त्यामुळं ती एक रिस्क घेऊ नका. फालतू खर्च करू नका. विनाकारण आपलं 2 दिवस सुट्टी मिळाली मग चालला महाबळेश्वरला बायकोला पोरांना घेऊन 10-12 हजार रुपये खर्च करून येणार. आल्यानंतर अरे यार गेले पैसे. अरे तू गेला कशाला? तू महाबळेश्वरला जाऊन असं काय तू साधलं काय? तू आधी तुझी प्रायोरिटी बघ ना. पोरांचे शिक्षण बघ, बाकीचं बघ. सगळं झाल्यानंतर पैसे उरल्यानंतर मग जा ना फिरायला. त्यानंतर
विनाकारण शॉपिंग नका करू. आपले चालले तर आपलं संध्याकाळी काही वेळ नाही, बसवलं आपलं बायकोला गाडीवर गेलं शॉपिंगला, 4 साड्या घे, 5 साड्या घे, त्याचा फायदा होतोय नाही होतोय माहीत नाही. मुलांना कुठल्याही खेळणी घ्यायच्या, ते आल्यावर ते काय तोडमोड अमुक तमुक तर पैसे घालवायचे, तसं काही करू नका. जास्त दिलदार होऊ नका. तुम्ही काय करता, एकदम भावनेच्या भरात मित्रप्रेम तुमचं खूप उफाळून येतं. मग तुम्ही चल रे मी आहे, कोणत्या हॉटेलात जायचं म्हणतो, काय करायचं त्याला दारू